मूळव्याध हा असा आजार आहे की आपलं अक्षरशः जीवन नकोसं होतं. धड बसता येत नाही, धड उठता येत नाही. सकाळी शौचाला गेल्यानंतर अफाट अशा प्रकारच्या वेदना होतात. आणि ह्याच मूळव्याधवर आजपर्यंत 50,000पेक्षा जास्त पेशंट्सवर ज्यांना मूळव्याधीपासून सुटका केलेली आहे असे डॉक्टर विवेक लोलगे आज आपल्याबरोबर आहेत. सर्वप्रथम सर, हार्दिक स्वागत. मला सांगा, मूळव्याध म्हणजे नेमकं काय आहे, हा आजार कशामुळे होतो आणि याची लक्षणं काय असतात? मूळव्याध म्हणजे शौचाच्या जागेवर येणारे कोंब म्हणजे अंकुर हे मलबद्धतेमुळे, कॉन्स्टिपेशनमुळे शौचाची जागा अवरुद्ध करतात आणि शौचाच्या जागेवर येऊन अडकून बसतात. त्यामुळे शौचाची जागा कमी होते, त्यामुळे तिथे क्रॅक जातात, त्याला चिरा म्हणतात, फिशर म्हणतात आणि या फिशरमधून रक्तस्राव होऊ शकतो. मूळव्याधीचे सुद्धा ब्लिडिंग पाईल्स म्हणजे रक्ती मूळव्याध, सुकी मूळव्याध असे 2 प्रकार असतात. रक्ती मूळव्याध फुगतात, त्यामुळे ते कमी दिसतात, पण सुकी मूळव्याधीमध्ये ते मोठे मांसाकर वाढतात आणि शौचाच्या जागेवर येऊन अडकून बसतात. हे अडकून बसले का शौचाची जागा छोटी होते आणि ह्या छोट्या जागेतून शौचाला जायला त्रास होत असल्यामुळे आतमध्ये फिशर होत राहते आणि फिशरच्या मध्ये शौचाचे कण अडकले का त्याच्यामधून ट्रॅक तयार होतो आणि तिथून पुढे फिशुला तयार होतो. तर मंडळी, तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा. डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात, तुम्हाला योग्य तो सल्ला देतात. डॉक्टर विवेक लोळगे यांनी मूळव्याधीवर क्षारसूत्र चिकित्सा शोधून काढलेली आहे. आयुर्वेदिक अशा प्रकारची ही चिकित्सा आहे आणि या चिकित्सेच्या माध्यमातून रुग्णांना अतिशय लवकर आराम पडतो. आजवर मी सांगितल्याप्रमाणे 50,000पेक्षा जास्त रुग्णांवर आजवर त्यांनी उपचार केले आहेत. आपण क्षारसूत्र चिकित्सा ही सुश्रुत संहितेमध्ये लिहिलेली आहे, फार जुन्या काळातली आहे. म्हणजे एक प्रकारचं सूत्र म्हणजे दोरा, त्याच्यावरती औषधाचा मसाला लावला जातो आणि हा मसाला रूपी दोरा म्हणजे पतंगीच्या मांज्यासारखा त्या मूळव्याधीवरती आणि बगंधांमध्ये बांधला जातो. ही पूर्वीची पद्धत होते, पण याच्यामध्ये आता मी ओझोन क्षारसूत्र तयार केलं आहे. म्हणजे सूत्र बांधायला लागतं, याच्याऐवजी आपण एक प्रकारचं रबर फायबर तयार केलं आहे, त्याच्यावरती औषधाचा मसाला असतो आणि त्याच्यावर आम्ही ओझोन सोडतो. ओझोन म्हणजे ऑक्सिजन O2, ओझोन म्हणजे O3. हे ओझोन हे अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी असतं आणि हे आपण चिकटवतो. पूर्वी बांधत असं, आता हे चिकटवतो, त्यामुळे मूळव्याध आपोआप सुकून जाते, गळून पडते. फिशुलाचा ट्रॅक ॲटोमॅटिक ओपन होतो आणि त्याच्यातून सुटका होते, कोणतेही ब्लेड कात्री न वापरता. तर मंडळी, तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा. डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात, तुम्हाला योग्य तो सल्ला देतात. सर, नक्कीच मला सांगा, क्षारसूत्र चिकित्सा करताना रुग्णांना ॲडमिट व्हावं लागतं का, त्यांना भूल दिली जाते का, रक्तस्राव होतो का, काय सांगाल? हे आपण हे लोकल ॲनेस्थेसियामध्ये म्हणजे तेवढं स्थानीय बद्धीकरण करून आपण करतो. त्यामुळे पेशंटशी बोलता बोलता हे आपण करतो. काय ॲडमिट होण्याची गरज नाही, रुग्णाला कोणतंही पथ्य नाही आणि खाण्यापिण्याचं पण बंधन नाही. रुग्ण केल्यानंतर लगेच उतरून ऑपरेशन टेबलवरून चालत घरी जातो. त्यामुळे सलाईनची बाटली, रक्ताची बाटली हे सगळे आपल्याला बायपास करता येतात. तर मंडळी, तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा. डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात, तुम्हाला योग्य तो सल्ला देतात. क्षारसूत्र चिकित्सा झाल्यानंतर रुग्णांना कुठल्या प्रकारची पथ्य पाळावी लागतात का, काय सांगाल? कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण टाके मारत नाहीत, स्टिचेस नसतात, कात्री नसते, ब्लेड नसतं, त्यामुळे इन्फेक्शन व्हायची भीती नाही. त्यामुळे काहीही खाल्लं, व्हेज, नॉनव्हेज, बटाटा, वांगा, तरी पिकण्याची भीती नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही पथ्य नाही. स्कूटर, गाडी, 2 व्हीलर, 4 व्हीलर तो चालू शकतो, कारण टाक्या तुटून रक्तस्राव होण्याची भीती नाही. आपण चिकटवलेलं असतं, ते आपोआप सुकून जातं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रिस्क घेण्याची काही आपल्याला भीती नाही. तर मंडळी, तुम्हाला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्याच्यावर आत्ता लगेच फोन करा. डॉक्टर हे तुमच्याशी बोलतात, तुम्हाला योग्य तो सल्ला देतात. सर, पुन्हा एकदा विचारतो आणखी एक प्रश्न सर, की क्षारसूत्र चिकित्सा झाल्यानंतर रुग्ण किती दिवसांनी कामावर जाऊ शकतो, किती दिवसांनी तो स्वतःची दैनंदिन कामं करू शकतो? रुग्ण लगेच सेकंड डे कामाला जातो, कारण तिथे काही केलं आपण, जसं कानामध्ये रिंगा घालतो, डोक्याला रबर बांधतो, तशा प्रकारचं हे आपलं ओझोन क्षारसूत्र चिकटवलेलं असतं आणि या चिकटवलेल्या याच्यावरती कोणत्याही प्रकारचं पथ्य नसतं. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी काय त्याच दिवशी पण
कामावरती जाऊ शकतो. माझ्या कित्येक पोलिसांना मी हे केलं आहे. तर RTOमध्ये सुद्धा ते उभं राहणं, हात वरे करून ते उभं राहून काम करतात. डॉक्टर मित्रांचं केलेलं आहे. त्या डॉक्टर मित्र पण लगेच संध्याकाळी दवाखान्यात जाऊ शकतात, ऑफिस वर्क करू शकतात. कारण बसण्याचं, उठण्याचं, चालण्याचं याच्यामध्ये काही पथ्यच नाही आहे. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा मूळव्याधीविषयी काहीही समस्या असतील तर डॉक्टर विवेक लोळगे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत आणि डेफिनेटली आजपर्यंत 50,000पेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. आपण देखील मूळव्याधपासून मुक्ती मिळवू शकतात आणि हो, याचा पुनरुद्भव देखील होत नाही असं डॉक्टर सांगतात. पुन्हा एकदा सांगतोय, स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा.